हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल प्रिंट करून पाहिलं होतं, जे की जेनकिन्समध्ये ऑलरेडी पहिलेपासून डिफाईन करून ठेवले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्लोबली एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल स्वतः बनवायचे आहे, तर ते कसं बनवणार याबद्दल आपण पाहणार आहोत. यासाठी सर्वात पहिले मी एक जॉब बनवणार. जॉब बनवण्यासाठी मी इथे न्यू आयटमवर क्लिक करणार. ते या जॉबला नाव देणार. मी नाव देत आहे डेमो ग्लोबल वार 1. हा पण फ्री स्टाईल प्रोजेक्ट राहणार, तर यासाठी मी फ्री स्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार. ओके वर क्लिक करणार. इथे खाली येणार आणि बिल्डमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करणार. इथे मी एक शेल स्क्रिप्ट लिहिणार, इको $, यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिणार ग्लोबल अंडरस्कोर वॅर. ते पण पूर्ण कॅपिटलमध्ये लिहिणार आणि ब्रॅकेट कंप्लीट करणार. इको $, हा एक व्हेरिएबल आहे. आता आपण पहिले पाहूया की हा जो व्हेरिएबल डिफाईन केला आहे, हा व्हेरिएबल अवेलेबल आहे किंवा नाही आहे. त्यासाठी या व्हेरिएबलला कॉपी करणार आणि मी नोटपॅडमध्ये पेस्ट करणार. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता मी या जॉबला बिल्ड करतो, त्यासाठी मी बिल्ड नाव वर क्लिक करणार. तर इथे बघा, फर्स्ट जॉबला क्लिक केलं तर बिल्ड झालेलं आहे. तर कॉन्सोल आउटपुटमध्ये बघा, तर या आउटपुटमध्ये असं काहीही प्रिंट झालेलं नाही आहे. यामध्ये फक्त इको कमांड रन झालेली आहे, म्हणजे ग्लोबल वॉर म्हणून जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल यामध्ये अवेलेबल नाही आहे. आता यासाठी मला सेम असंच दुसरं जॉब बनवावं लागणार. त्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करणार. इथे न्यू आयटमवर क्लिक करणार. इथे जॉबला नाव देणार, तर मी डेमो ग्लोबल वार 2 हे नाव देत आहे. नाव आलेलं आहे, क्लिक करणार. हा पण फ्री स्टाईल प्रोजेक्ट असल्यामुळे फ्री स्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार. आणि इथे यामध्ये जो कॉन्फिगरेशन केला आहे त्यासाठी मी इथे जुनं जॉब बनवलेला आहे, त्याला मी कॉपी करून घेणार. त्यासाठी कॉपीमध्ये डेमो ग्लोबल वार 1 सिलेक्ट करणार. तर याचे पूर्ण कॉन्फिगरेशन यामध्ये कॉपी होऊन जाणार, म्हणजे आपल्याला पुन्हा कॉन्फिगरेशन करण्याची गरज नाही पडणार. आता ओके वर क्लिक करणार. यामध्ये मी खाली येणार आणि पाहू शकता की आपल्याला सेम कॉन्फिगरेशन इथे शो होत आहे. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. सेम आता या जॉबला पण बिल्ड करणार. त्यासाठी बिल्ड नाववर क्लिक करणार. इथे जॉब रन झालेला आहे त्यावर क्लिक करणार. फर्स्ट नंबर झालेला त्यावर क्लिक करणार. इथे कॉन्सोल आउटपुटमध्ये पहा, तर इथे याचे जो आउटपुट आहे यामध्ये पण काहीही प्रिंट झालेला नाही आहे. सेम फर्स्ट जॉब प्रमाणे यामध्ये इको कमांड शो झालेली आहे. आता आपण बघा, इथे इको कमांड शो झाले. आता आपण डॅशबोर्डवर क्लिक करणार. फ्रेंड्स, आतापर्यंत आपण काय पाहिलं की हा जो ग्लोबल वॉर म्हणून व्हेरिएबल आहे तो यामध्ये अवेलेबल नाही आहे. तर आता यामध्ये आपण एक ग्लोबल व्हेरिएबल कसं बनवू शकतो जो की प्रत्येक जॉबमध्ये अवेलेबल राहणार, तर आता मी याबद्दल सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे मॅनेज जेनकिन्सवर क्लिक करणार. यामध्ये खाली येणार. हे जे एरर नाही, हे अपडेटची मेसेज शो होता इथे मला. ठीक आहे, इथे खाली येणार आणि इथे
यामध्ये सिस्टम कॉन्फिगरेशन मध्ये सिस्टमवर क्लिक करणार. यामध्ये आल्यावर आपल्याला खाली यायचे आहे. यामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे ग्लोबल प्रॉपर्टीज. खाली येणार, इथे एक ऑप्शन दिसणार आपल्याला ग्लोबल प्रॉपर्टीज. यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सिलेक्ट करायचे आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सिलेक्ट करायचे आहे. इथे ॲडवर क्लिक करणार. तर यामध्ये आपण काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल डिफाईन करू शकता आणि यामध्ये मी ज्या व्हेरिएबलला कॉपी केलं होतं त्या व्हेरिएबलला यामध्ये पेस्ट करणार आहे. तर ग्लोबल वार आणि खाली आपण व्हॅल्यू देणार. आता प्रश्न पडला असेल की नेम आणि व्हॅल्यू काय आहे. तर एक्झाम्पल जसं माझ्या नेम आहे नितेश, तर नेम इक्वल टू नितेश, तर नेमची व्हॅल्यू झाली नितेश. याप्रमाणे आपण व्हॅल्यू डिफाईन करतो. तर नेम मध्ये इथे ग्लोबल अंडरस्कोर इथे कॉपी करणार नोटपॅड मधून आणि नेम मध्ये ग्लोबल अंडरस्कोर वायर देत आहे आणि व्हॅल्यू मध्ये मी लिहित आहे इथे माय टेस्ट ग्लोबल वॉर 1. सपोज मी यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू देत आहे माय टेस्ट ग्लोबल वॉर 1. ठीक आहे. आता इथे अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता पुन्हा मी या दोन्ही जॉबला रन करणार आहे 1 बाय 1. तर त्यासाठी डेमो ग्लोबल वॅर 1 बिल्ड नाव क्लिक आणि तसंच डेमो ग्लोबल वॅर 2 बिल्ड नाव क्लिकवर क्लिक, दोन्ही जॉबला रन करत आहे. आता या दोन्ही जॉबचं आउटपुट सांगून देतो की काय शो होत आहे. तर रिफ्रेश करणार. तर जॉबला रन झालेला आहे. त्यासाठी ग्लोबल वॅर 2 वर क्लिक करणार, जॉबवर क्लिक करणार. तर रन होत आहे. कॉन्सोल आउटपुट क्लिक करणार. यामध्ये पहा माय टेस्ट ग्लोबल वॅर 1 शो होत आहे. म्हणजे माझी जी डिफॉल्ट व्हॅल्यू होती ती यामध्ये शो होत आहे. तर याप्रमाणे आपण या ग्लोबल पॅरामीटरला यूज करू शकतो. यामध्ये काय होत आहे की कोणती पण अशी गोष्ट जे मल्टिपल प्रोजेक्टच्या आतमध्ये कामात येऊ शकते किंवा यामध्ये असं पण होऊ शकते की ही गोष्ट चेंज राहणार, कारण आपल्या रजिस्ट्री सर्व्हरचं URL वेगळं आहे आणि होऊ शकतो की हा URL 2 दिवसानंतर चेंज झाला. अशा वेळेस आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊन ही गोष्ट चेंज नाही करावी लागणार. यामध्ये आपल्याला फक्त एक पर्टिक्युलर मॅनेज जेनकिन्स ऑप्शन आहे, यामध्ये जायचे आहे. तर फॉर एक्झाम्पल डॅशबोर्डवर क्लिक करणार. आता त्यासाठी इथे एक डेमो ग्लोबल वॅर 2 यामध्ये क्लिक करणार. सेकंड बिल्ड झालेला आहे त्यावर क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुटवर क्लिक करणार. यामध्ये पहा आणि समजा की या व्हेरिएबलची व्हॅल्यू इन फ्युचर काही पण चेंज झाली तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार की यासाठी आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टच्या नुसार व्हेरिएबल डिसाईड करावं लागणार. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट 1 मध्ये जावं लागणार आणि त्यामध्ये आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करावी लागणार. त्यानंतर प्रोजेक्ट 2 मध्ये जाऊन पुन्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करावी लागणार. यासाठी डॅशबोर्डवर आता क्लिक करणार. परंतु आताच्या केसमध्ये काय होणार की मॅनेज जेनकिन्स वर क्लिक करणार. इथे कॉन्फिगर सिस्टम मध्ये सिस्टम वर क्लिक करणार.
इथे ग्लोबल प्रॉपर्टीज मध्ये जायचे आहे आणि यामध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये येऊन याची जी व्हॅल्यू आहे यामध्ये थोडं चेंज करणार. तर नेम मध्ये ग्लोबल अंडरस्कोर व्यार जसंच्या तसंच राहणार. व्हॅल्यू मध्ये मी काही चेंज करत आहे. इथे माय टेस्ट ग्लोबल व्यार अपडेटेड व्हॅल्यू असं लिहित आहे. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता मी पुन्हा बिल्ड करतो तर याचे आउटपुट पाहाल काय येतो. तर सिलेक्ट बिल्ड नाव वर क्लिक, डेमो ग्लोबल वॅर 1 वर क्लिक केला आणि बिल्ड नाव वर क्लिक केलं. तर आणि डेमो ग्लोबल वॅर 2 वर क्लिक करणार आणि बिल्ड नाव वर पण क्लिक करणार. दोन्ही जॉबला आपण बिल्ड करतो. यामध्ये आपल्याला जे काही नवीन आउटपुट मिळालं होतं किंवा नवीन व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली होती ती आपल्याला यामध्ये शो होणार. आता तर आता डेमो ग्लोबल वॅर 1 वर क्लिक करणार, जॉब वर क्लिक करणार, 3rd नंबर क्लिक करणार, बिल्ड झालेल्या जॉबवर. इथे कॉन्सोल आउटपुट वर क्लिक करणार. तर यामध्ये पहा आपल्याला अपडेटेड व्हॅल्यू शो होत आहे. माय टेस्ट ग्लोबल वॅर अपडेटेड व्हॅल्यू. ठीक आहे. आता डॅशबोर्ड वर क्लिक करणार. याप्रमाणे आपण ग्लोबल व्हेरिएबलला यूज करू शकतो. तर फ्रेंड्स, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला युजर डिफाइंड पॅरामीटर किंवा युजर डिफाइंड व्हेरिएबल यूज करायचे आहे. तर ते कसं करणार आणि त्यांना कशा प्रकारे यूज करणार याबद्दल पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आपल्याला यामध्ये प्री डिफाइंड व्हेरिएबल आहेत जे जेनकिन्स स्वतः इंजेक्ट करून देत आहे. यामध्ये यूज काय आहे की सपोज जसंही आपलं 4th नंबरचं बिल्ड झालं तर आपल्याला आपण आर्टिफॅक्ट मध्ये अपलोड करून देणार. तर याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असणार की हा जो 4th नंबरचा बिल्ड आहे तर याला आपण काय करू शकतो की त्या बिल्डला आपण रिनेम करू शकतो किंवा टॅग नेम देऊ शकतो. तर ग्लोबल पॅरामीटरची व्हॅल्यू काय आहे किंवा ग्लोबल पॅरामीटरचे यूज काय आहे की कोणतं पण असं पॅरामीटर किंवा असं व्हेरिएबल जो खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा यूज करायचा आणि इन फ्युचर कधी यामध्ये चेंज होत आहे. तर असं नाही आहे की आपल्याला प्रत्येक पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये जाऊन चेंज करायचे आहे. यामध्ये आपल्याला फक्त एकाच जागी जाऊन चेंज करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.